नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 30 मार्च 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण यात बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. आपली आजची जी पहिली न्यूज आहे ती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण संबंधीची न्यूज आहे. 2020-21 म्हणजे मागचं जे काही आर्थिक वर्ष आहे त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण त्याच्या अंतर्गत मंजूर घरांपैकी फक्त 6% घरं जी आहे ती पूर्ण होऊ शकलेली नाही आहे. म्हणजे 100 घरं आपल्याला पूर्ण करायची होती, त्याच्यापैकी फक्त 94 घरं जी आहेत ती आपण पूर्ण करू शकलेलो आहे. आता त्यातल्या त्यात काही महाभाग राज्य अशी आहेत की त्यांनी एक पण घर पूर्णत्वास नेलेलं नाही आहे 2020-21मध्ये, की जी काही मंजूर घरं होती, जे काही लक्ष होतं त्यांचं, तिच्यामध्ये एक आहे बघा आसाम, 2 नंबर आहे छत्तीसगड आणि 3 नंबर आहे कर्नाटक. ओके, सो या 3 राज्यांनी एकही घर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये पूर्ण केलेलं नाही आहे. सो याच्यावरून आपल्याला एक गोष्ट दिसून येते की ती म्हणजे काय, की इथं उदासीनता जी काय असते, की राजकीय उदासीनता जी आहे ती किती कुठल्या लेव्हलची असेल. ओके, तर हा एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट इथं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे, तुमच्यासमोर जर डेटा मी ठेवला की वर्ष, लक्ष किती होतं घरांचं आणि बांधलेली घरं किती आहेत. आता बघा, पहिलं 2017-16मध्ये आलेली स्कीम आहे, स्कीमचे डिटेल्स आपण बघूयात. है ना, 42,64,470 घरं पूर्ण होणं अपेक्षित होतं, फक्त 2,115 घरं बांधली गेली होती. आता हे पहिलं वर्ष होतं स्कीमचं आणि त्याच्यामुळे ठीक आहे, चला गोष्टी वर्क व्हायला वेळ लागला, पण तरीसुद्धा तुम्ही तफावत बघू शकता, 42 लाख कुठं आणि 2,000 कुठं. याचा अर्थ काय आहे की कुठलीही स्कीम ती ज्यावेळेस बनते त्यावेळेस ती इम्प्लिमेंट होण्यासाठीच्या गोष्टी पण बघणं तुम्ही आवश्यक असतं. हा याच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. 2018मध्ये बघा 31 लाख है ना, हे आकडे तुम्हाला पाठ करायचे नक्कीच नाही आहे. एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा, आकडेवारी जी असते, इकॉनॉमिक सर्वे आहे ना, किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, बजेट आहे, ती आकडेवारी कशासाठी असते, आपल्याला ओव्हरऑल आयडिया येते की कशा पद्धतीने गोष्टी होतात. 31 लाखाचे 38 लाख झालेले आहेत. सो इथं लक्षापेक्षा जास्त 18मध्ये काम झालेलं आहे की 31 लाख घरं बनवायची होती, 38 लाख झाली. 19मध्ये 25,14,000चं टार्गेट होतं बघा, तिथं 44 लाख झालेली आहे, तर हे खूप चांगलं काम होतं. 20मध्ये 59 लाखाचं काम होतं बघा, फक्त 21 लाख जे आहे ती घरं तयार झालीत, इथं कमी झालं आहे बघा. त्याच्यानंतर 2021मध्ये 63 लाख समथिंग आपलं जे होतं की ते टार्गेट होतं, फक्त 22 लाख घरं पूर्ण झालेली आहेत. सो इथंही कमी आहे. म्हणजे 2016मध्ये स्कीम ज्या वेळेस आली होती तर त्या स्कीमचा विचार करता फक्त 2018 आणि 19 या 2च वर्षामध्ये आपण जे आहे ते लक्ष आपलं गाठू शकलेलो आहोत, किंवा लक्षापेक्षा जास्तीचं काम आपण केलेलं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या बाबतीमध्ये. बाकी सर्व याच्यामध्ये तुम्हाला ते लक्ष आपल्याला गाठताना आपली दमछाक झालेली आहे ते दिसून येतं. सो बेसिकली या चार्टवरून प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत है ना, केवळ 2018-19मध्ये है ना एवढं जे काही लक्ष होतं ते आपण पूर्ण केलं, किंवा है ना सर्वच वर्षांमध्ये, गेल्या 5 वर्षांमध्ये जो काही आलेख आहे तो लक्ष आपण कंप्लीट केलेला आहे, ही विधानं तुम्हाला दिली जाऊ शकता. म्हणून हे चार्ट जे आहेत ते प्रत्येक इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र असेल, इंडिया असेल, तर त्या पद्धतीने तुम्ही बघितले पाहिजे. ओके, आणि एकंदरीतच एकूण जे आहे की 2,28,22,379चं लक्ष आणि आपण गाठलेलं आहे 1,26,00,000. म्हणजे जवळपास तुम्ही जर बघितलं की हे है ना, म्हणजे 50% आपण गेलेलो आहोत. आता बघा, काही राज्य जी होती त्या राज्यांनी याचं संधी म्हणून वापर केलेला आहे. कारण आता कोविडच्या काळामध्ये जे स्थलांतरित मजूर माघारी गेले होते, तर काही राज्यांनी त्या स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी या योजनेचा वापर केला. ती 2 राज्य कुठली आहेत, तर ती आहे ओडिसा आणि दुसरं आहे झारखंड. तर हे 2 महत्त्वाचे आहेत बघा, ओडिसा आणि झारखंड. तर हेही एक लक्षात ठेवा, कारण एकंदरीतच 2 पद्धतीने प्रश्न जाऊ शकतो की एकंदरीतच या योजनेचा स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी वापर करणारी राज्य, आणि दुसरं आहे ते म्हणजे काय, की कशाही पद्धतीने एकही घर न उभारणारी ती 3 राज्य, तर ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. मग आता सिंपल येतं की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण काय आहे. सुरुवात जी आहे ती एप्रिल 2016पासून याची सुरू होते बघा. एप्रिल 2016ची सुरुवात आहे. एकंदरीतच राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर बघितला तर स्कीम्सवर प्रश्न आहे, आणि स्कीम्सवर प्रश्न विचारताना त्यांनी स्कीम कधी सुरू झाली हे विचारलेलं आहे तुम्हाला. स्कीमचे जे काही उद्देश किंवा त्याचे डिटेल्स आहेत त्याच्यावर प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक स्कीमवर जे आहे तुम्हाला स्टेटमेंट्स दिलेले आहेत. आणि एकंदरीतच प्रधानमंत्री आवास योजना 2016मध्ये सुरू झाली बघा, एप्रिल.
उद्देश काय आहे की जी ग्रामीण कुटुंब कच्च्या घरात राहतात किंवा ज्यांना घरं नाही आहेत किंवा ज्यांची घरं मोडकळीस आलेली आहेत, 3 कंडिशन आहेत बघा. तुम्ही कच्च्या घरात राहता, तुमच्याकडे घरच नाही आहे किंवा घरं मोडकळीस आलेली आहेत, त्यांना मार्च 2022पर्यंत घरं उपलब्ध करून देणं विथ बेसिक ॲम्युनिटीज. ओके, याच्यातला महत्त्वाचा मुद्दा जो आहे म्हणजे नुसतं घर बांधून द्यायचं नाही तुम्हाला. फॉर एक्झाम्पल टॉयलेट असेल आणि त्या बाकीच्या गोष्टी, तर त्या बेसिक ॲम्युनिटीज त्याच्यामध्ये पाहिजे. मार्च 2022पर्यंत घरं उपलब्ध करून देणे. ओके, कच्च्या घरात राहणं. हे पहा, 3 कंडिशन लक्षात ठेवा. MCQ करता ह्या गोष्टी स्कीमच्या बाबतीतल्या फारच महत्त्वाच्या आहेत. मोडकळीस आलेली घरं किंवा ज्यांना घरं नाहीत अशी लोकं. कुठल्या मंत्रालयाची स्कीम आहे? ग्रामीण विकास मंत्रालय. मंत्रालय तुम्हाला स्कीमचं माहीतच पाहिजे. निधी जर तुम्ही बघितला, निधीचं वाटप कसं आहे? केंद्र 60%, राज्य 40%. केंद्र आणि ईशान्य भारत किंवा हिमालयन राज्य तर 90% केंद्र देणार, 10% ईशान्य भारतातली किंवा हिमालयन राज्य देणार. निधीच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी तुम्ही रेग्युलर बघू शकता की मोस्ट प्रॉब्ली ईशान्येकडची राज्य आणि हिमालयन राज्य जे आहे, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, त्यांच्यासाठी जे आहे की 90% जे आहे ते केंद्रच त्यांचं हे उचलतं. लाभार्थी बघा, लाभार्थी कसे निवडले जात आहेत याच्यामध्ये, तर सोशिओ इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सस जी आहे की सामाजिक आर्थिक जातीनिहाय गणना जी आहे, तर त्याच्या आधारे लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. तर तोही एक मुद्दा की लाभार्थ्यांची निवड कशी होते. लक्ष जे आहे तुमचं ते 2.95 करोड घरं मूलभूत गरजांचा विचार करून मार्च 2022पर्यंत उभारणं हा याच्यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे करोना संबंधीचा जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आलेला आहे बघा. तर जागतिक आरोग्य संघटनेची टीम जी आहे ती चीनमध्ये गेली होती. चीननी त्यांना तिथं काय करू दिलं असेल याच्यातला तुम्ही सांगण्याची गरज नाही आहे, इमॅजिन करू शकता. सो चीनमधलं म्हणजे जस्ट चीनला हे खो देऊन परत आलेली लोकं आहेत, यांनी त्यांचा अहवाल बनवला आहे. त्याच्यामुळे या अहवालाला किती वेटेज आहे ते लक्षात येतं. आता यांनी म्हटलं आहे की कोविड-19चा विषाणू वटवाघळामधून मानवात आला, एका प्राण्याच्या मार्फत पसरलेला आहे. म्हणजे वटवाघूळ जे आहे, ओके, म्हणजे बॅट, त्याच्यामधून आला मॅनपर्यंत आणि हे आणणारा कोणतरी एक्स प्राणी आहे. ओके, आता याच्यावर आपण उरलेलं आयुष्य घालवू की हे एक्स काय आहे. ओके, असा त्यांचा अहवाल आहे. आता विषाणू मानव आणि वटवाघळे यांच्यातील मध्यस्थामार्फत पसरला. हा मध्यस्थ म्हणजे तो एक्स आहे बघा वरचा. मग हिच्यामध्ये खवले मांजर आहे बघा, पँगोलिन. त्याच्यात आढळलेल्या करोना विषाणूसारखंच हे विषाणू असून खवले मांजर हा एक वेगळा सस्तन प्राणी आहे. मला सांगा बरं, खवले मांजराचं IUCN काय असतं? खवले मांजराचे प्रकार कुठले? IUCN किती? आपण बऱ्याचदा बघितलं आहे. ओके, आणि येत्या काळामध्ये बघा खवले मांजरावर प्रश्न हमखास विचारला जाऊ शकतो, कारण हे खूप चर्चेत आहे 2 वर्षापासून. मिंक नावाचा एक केसाळ प्राणी आहे बघा, मिंक. तर हा ना, तो प्राणी असेल किंवा मांजर असेल, यांच्यापासून पण कोरोना विषाणूला आश्रय मिळून तो नंतर माणसात आलेला असू शकतो. म्हणजे सगळं जे काय आहे की एकंदरीतच त्यांनी एक सांगितलं की लॅबमधून तो व्हायरस बाहेर पसरला. हा एक गोष्ट बाजूला ठेवा, कारण त्याच्यावर बरंच संशोधन होणं अपेक्षित आहे. पण त्याच्याकरता बेसिक गोष्ट आहे की तुम्हाला लॅबच्या आत घेतलं पाहिजे चीनने, है ना. तर तो बेसिक मुद्दा आहे. आणि या अहवालावर अमेरिकेची टीका जी आहे की त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने आणि प्रक्रियेने अहवाल तयार झालेला आहे तो पाहता अहवाल लिहिण्यात चीननेच मदत केल्याचं दिसतं बाबा. कारण एकंदरीतच तो एक मेजर इश्यू आहे US चा, है ना, WHO बाबतीमध्ये. वस्तुस्थिती जर तुम्ही बघितली तर जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाला चीनने पुरेशी माहिती मिळू दिलेली नाही आहे, ही याच्यातली वस्तुस्थिती आहे. ओके, त्याच्यानंतर राजगड डॉर्फ गेको. राजगडावर आढळली वैशिष्ट्यपूर्ण पाल. आता तिचं नाव आहे राजगड डॉर्फ गेको. केवळ राजगडावर, MCQसाठी हा शब्द फार महत्त्वाचा आहे. केवळ राजगडावर आढळणारी ही पाल निमॅस्पिस या कुळातली आहे. आणि या कुळातल्या पालींना डॉर्फ गेको असं म्हटलं जातं. आणि या पालीला राजगड डॉर्फ गेको हे नाव देण्यात आलेलं आहे. तर हाही एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आता याच्यामध्ये बघा की गड किल्ले जे आहे तर ते एकीकडे सांस्कृतिक वारसा आहेत, परंतु पर्यावरणाच्या बाबतीने सुद्धा ते महत्त्वाचे आहेत. तुम्ही इथं बघू शकता गडाचं नाव आणि सापडलेली वनस्पती प्रजाती. आता बघा, वासोटा कास पठार, निमॅसिस गिरी, ओके, वनस्पतीची प्रजाती ही. अंजनेरी वासोटा, सिरोपेजिया जैनी, हे सगळे गड आहेत बघा. त्याच्यानंतर राजगड, तोरणा, पन्हाळा, सज्जनगड, अजिंक्यतारा, ओके, इकिनॉप्स, सह्याद्रिकस, हे सगळे वनस्पती प्रजाती इथं सापडलेल्या आहेत. गडाचं नाव जर तुम्ही बघितलं तर रांगणा किल्ला आहे. इथं प्राणी प्रजाती कुठली सापडली आहे तर निम्स्पिस रांगनासिस असं तिचं नाव आहे. सो ह्या सगळ्या प्रजाती
वनस्पती प्राणी प्रजाती गडावर सापडल्या. गडांचं जैवविविधतेतलं जे काही योगदान आणि त्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. हाँगकाँगमध्ये 1969 नंतर पहिल्यांदाच ऑस्कर पुरस्कारांचं प्रसारण लाईव्ह होणार नाही आहे. हाँगकाँगमध्ये असं का घडतं आहे, तर याचं बेसिक आहे चीनने सांगितलेलं आहे. चीनचा कम्युनिस्ट पक्ष जो आहे त्यांनी सांगितलं की ऑस्कर पुरस्कार जे आहे त्याचं लाईव्ह प्रकाशन करायचं नाही, बंदी घातलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या हाँगकाँगमध्ये होणार नाही आहे. ओके. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तिच्यामध्ये कातळ शिल्प जी आहेत ती आढळलेली आहेत बघा, है ना. वेगवेगळी शिल्प जी असतात याची फोटोज जे आहे मी टेलिग्रामला शेअर करतो. आता कातळ शिल्प म्हणजे काय की एक दगडावर कोरलेली जी काही शिल्प आहेत, है ना, अशा पद्धतीची शिल्प तुम्हाला सापडलेली आहेत एकंदरीतच. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किर्लोसजवळ आंबवणे तालुका मालवण या ठिकाणी सड्यावर प्राचीन कातळ शिल्प आढळली. एका शिल्पपट्ट्यासह 7 कातळ शिल्प तिथं आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथम मगरीचं शिल्प आढळलेलं आहे. प्राण्यांच्या 6 आकृत्या खोदलेल्या आहेत. तिच्यामध्ये 4 प्राणी डुक्कर सदृश्य आहेत आणि 1 प्राणी बैल सदृश्य आहे. ओके. मात्र त्याला शिंग दाखवलेली नाही आहेत. मगरीचं जे शिल्प आहे ते 6 बाय 2.5 फूट आकाराचं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मगरीची कातळ शिल्प आढळलेली आहेत. सो हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. मगरीचं शिल्प जे आहे ते 6 बाय 2.5 फुटाचं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मगरीची कातळ शिल्प आढळलेली आहेत. ओके. आता विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धा 2021चा जर तुम्ही विचार केला, दिल्लीच्या मध्ये जे काही झालं होतं, तर हा सगळी जी काही स्पर्धा आहे ती आता संपलेली आहे. या स्पर्धेची पदक क्रमवारी जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये तुमच्या समोर येतं बघा, भारत 1 नंबरवर आहे. 15 सुवर्ण, 9 रौप्य, 6 ब्रांज आणि एकूण 30 पदकं. अमेरिका 2 नंबरवर आहे बघा, 4 सुवर्ण, 3 रौप्य, 1 ब्रांज आणि 8 पदकं त्यांना मिळालेले. इटलीला 2 सुवर्ण, 2 ब्रांज, 4 पदकं. डेन्मार्कला 2 सुवर्ण, 1 ब्रांज, 3 पदकं आणि पोलंडला 1 सुवर्ण, 3 रौप्य, 3 ब्रांज अशी 7 पदकं. ओके. सो एकंदरीतच नेमबाजीचा जर विचार केला तर 2019 पासून आपण खूपच म्हणजे ॲट द सर्ज आहोत, है ना, हायला आहोत एकदम. सहभागी देश एकूण 53 होते बघा. एकूण 30 सुवर्ण पदकं होती, त्यातली 15 सुवर्ण पदकं आपण जिंकलेली आहे आणि एकूण पदकं जी होती त्याच्या 36% पदकं भारताने जिंकलेली आहेत. ओके. सो कालच्या प्रश्नांची उत्तरं बघूयात. भारत व बांगलादेश दरम्यान सुरू करण्यात आलेली 3री रेल्वे गाडी खालीलपैकी कोणती आहे, तर ती मिताली एक्सप्रेस आहे. ओके. मैत्री एक्सप्रेस आणि बंधन एक्सप्रेस या पहिल्या 2 आहेत. समझोता एक्सप्रेस भारत पाकिस्तानचा इश्यू आहे बघा. सो उत्तर फक्त क असं आहे. मिताली एक्सप्रेस 3री. खालीलपैकी बिनचूक नसलेली विधानं ओळखा. आता बिनचूक नसलेली म्हणजे काय, चूक विधानं तुम्हाला निवडायची आहेत. वंगबंधू यांच्या स्मारकाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत, तर हे बरोबर आहे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांगलादेशने सोन्या चांदीची नाणी दिली, हे पण बरोबर आहे. सो दोन्ही स्टेटमेंट जे आहेत की याच्यामध्ये कुठलंही बिनचूक नसलेलं म्हणजे चूक स्टेटमेंट नाही आहे. सो यापैकी नाही. 22 व 23 एप्रिल 2021 दरम्यान होणारी जागतिक हवामान परिषद कोणत्या देशात आहे? अमेरिका, भारत, केरळ, फ्रान्स. ओके. तर ती अमेरिकेत होणार आहे. तिच्यामध्ये जवळपास 40 लोकांना आमंत्रित केलेलं आहे, ज्याच्यात आपले पंतप्रधान आहेत. त्याच्यानंतर चीनचे अध्यक्ष जे आहे जिनपिंग, त्याच्यानंतर ते पुतीन, सर्वांनाच बोलवलं आहे बघा. गोरामारा बेट जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे बघा. सागर आयलँड आणि ते सगळं. सो गोरामारा बेट पश्चिम बंगालमध्ये आहे. नेबरहूड फर्स्ट जे आहे अंतर्गत भारताने बांगलादेशला काय दिलेलं आहे? 109 रुग्णवाहिका, करोना लसीचे 12 लाख डोस. सो अ आणि ब हे नेबरहूड फर्स्ट अंतर्गत भारताने बांगलादेशाला दिलेलं आहे. आजचे प्रश्न बघा. भारतातील जमिनीच्या प्रत्येक तुकड्यास एक 14 आकडी द युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर कधीपर्यंत देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे? 2030, 2024, 2025, 2022. डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? 2000, 2008, 2015, 2020. बार हेडेड गीज या पक्षाबाबत बिनचूक विधान निवडा. IUCN स्टेटस आहे लिस्ट कन्सर्न. मध्य चीन आणि मंगोलियात अधिवास आहे. उन्हाळ्यात भारतात स्थलांतर करतो. फक्त क, फक्त ब, अ, ब, अ, क. पोंग धरण तलाव अभयारण्य जे आहे पोंग डॅम रिजन, तर त्याच्यासंबंधी योग्य नसलेली विधानं. महाराणा प्रताप सागर म्हणून संबोधलं जातं. 2002 अभयारण्याचा दर्जा त्याला देण्यात आला होता. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे. फक्त ब, ब, क, अ, ब, क. पोंग धरण कोणत्या नदीवर स्थित आहे? बियास, सतलज, सिंधू, चिनाब. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.